सर्व प्रतिनिधींचं मनापासून स्वागत. फोटोग्राफर दादा आपलं देखील मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे ऋषालीताई पाटील आपलंही स्वागत. या सगळ्यांच्या साक्षीनं आणि सगळ्यांच्या अनमोल सहकार्यानं आपण प्रारंभ करतो आहोत श्री समर्थ कृपा भजन मंडळाचा एक दैदिप्यमान सोहळा. आणि या स्पर्धेतील पहिलं पुष्प या ठिकाणी सादर होते. मला वाटतं सर्व स्पर्धक या ठिकाणी सज्ज झालेले आहात. धन्यवाद. परीक्षकांना विनंती करतोय आपण शणै माऊली आपण प्रारंभ करूया. आपली अनुमती असेल तर आपण नक्कीच या ठिकाणी स्पर्धेला प्रारंभ करू. धन्यवाद. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार. सगळ्यांना विनंती करतोय एक भव्य दिव्य सोहळा आहे आणि मित्रांनो अभंग म्हणजे हा एक आत्मा आहे आणि ह्या अभंग अनुभवण्यासाठी आपण सर्वजण आसनस्थ व्हा. खऱ्या अर्थानं एक भव्य दिव्य सोहळा आपल्या भेटीसाठी आला आहे आणि याच्यासाठी या सगळ्याच कार्यकर्त्याचे अथक आणि परिश्रम आहेत. त्यासाठी सगळ्यांना विनंती करेन की आपण स्थानपन्न व्हा आणि या संपूर्ण कार्यक्रमाचा अतिशय चांगल्या पद्धतीने आस्वाद घ्या. धन्यवाद. करूया आपण स्पर्धेला प्रारंभ. मुख्य गायक संजयजी रसाळ माऊली. सादर करते भजन मंडळ हरिभक्ती रेल्वे प्रवासी भजन मंडळ. दीपक माऊली. मंडळाची रेडी तुम्हीच घ्या. मंडळ तयार असेल तर तुम्हीच डायरेक्ट यांना सांगा, हे सिग्नल देतील. आम्ही इथे तयारच आहोत. धन्यवाद. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य रासी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरांसी पुंडलिक वरदा राजा राम राम कृष्ण हरी राजा राम राम कृष्ण हरी राजा राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय Krishna
पंढरी सिजारे आल्या नो संसारा, आल्या नो संसारा. पंढरी सिजारे आल्या नो संसारा, आल्या नो संसारा. पंढरी सिजारे आल्या नो संसारा, आल्या नो संसारा. पंढरी सिधारे आल्या नो संसारा, आल्या नो संसारा. पंढरी सिधारे आल्या नो संसारा, आल्या नो
माठात भरुणी धै दुधलोनी 12-13 जणी निघाल्या मथुरेला गवळणी निघाल्या मथुरेला गवळणी निघाल्या मथुरेला गवळणी माठात भरुनी धै दुधलोनी 12-13 जणी माठात भरुनी धै दुधलोनी 12-13 जणी निघाल्या मथुरेला गवळणी निघाल्या मथुरेला गवळणी निघाल्या मथुरेला गवळणी चढताना तो मथुरा घाट घाटामधली अवघड वाट घाटामधली अवघड वाट घाटामधली अवघड वाट कसा जानकी तो आडवा काना झुडपातुनी कसा जानकी तो आडवा काना झुडपातुनी निघाल्या मथुरेला गवळणी निघाल्या मथुरेला गवळणी निघाल्या मथुरेला गवळणी खट्याला भारी हा गिरधारी गोपिकाना दावी हुशारी गोपिकाना रवी हुशारी गोपिकाना रवी हुशारी नको नको रे फुडू घागरी करती त्या विनवणे नको नको रे फुडू घागरी करती त्या विनवणे निघाल्या मथुरेला गवळणी निघाल्या मथुरेला गवळणी निघाल्या मथुरेला गवळणी नको रे काना हे मधुसूदना वाटेवरती घालू दिंगाना वाटेवरती घालू धिंगाणा वाटेवरती घालू धिंगाणा कर जोडून शरणालय का जनार्दनी कर जोडून शरणालय का जनार्दनी निघाल्या मथुरेला गवळणी निघाल्या मथुरेला गवळणी निघाल्या मथुरेला गवळणी माठात भरुनी धै दुधलोनी 12-13 जणी माठात भरुनी धै दुधलोनी 12-13 जणी निघाल्या मथुरेला गवळणी निघाल्या मथुरेला गवळणी निघाल्या मथुरेला गवळणी मथुरेला गवळणी पुंडलिक वरदा हरे विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान धन्यवाद. खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील आपल्या अनेक संतांनी सर्व बद्ध किल्ल्या त्या उभ्या आहेत आणि त्या आपण अभंगाच्या माध्यमातून गात असतो. आणि खऱ्या अर्थानं ह्या भजन स्पर्धा राबवण्याचं कारण हेच आहे. केवळ स्पर्धा नव्हे तर आपण केवळ या ठिकाणी या आध्यात्मिक दृष्टीने कुठेतरी एकत्र येणं हा त्यामागचा एक उद्देश असतो. आणि अशाच या स्पर्धेच्या माध्यमातून आज अनेक भजन्स मंडळे या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. त्यातील हे पहिलं पुष्प ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सादर झालं ते हरिभक्ती रेल्वे प्रवासी भजन मंडळ. सर्वप्रथम मी आपलं मनापासून स्वागत करतो. अतिशय सुंदररित्या आपण या ठिकाणी आपली सेवा सादर केलीत. डफली वादक अतिशय सुंदररित्या या ठिकाणी आपण डफलीचं वादन केलेलं आहात. खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. परंतु याकरिता आपलं परीक्षण करण्यासाठी आपल्यासमोर आमचे परीक्षक आहेत. त्यांना कशा प्रकारची सेवा भावले आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून. अतिशय सुंदर आपली सगळ्यांची जी एकाग्रता आहे ती वाखाणण्यासारखी आहे. फक्त आपला जो नेम आहे संत रचित आपला अभंग असावा आणि गवळण असावी. मला वाटतं अभंग तुकोबरायांचा आहे आणि गवळण काय मला कल्पना नाही नेमकी कोणाची आहे. ही संत रचित काही दिसत नाही. आपल्या सर्वांना विनंती आहे की भजनामध्ये संतांचे अभंग का असावेत याचं काही कारण आहे. कारण अनेक लोकांना प्रश्न असतो
की संतांचेच अभंग भजनामध्ये का गायचे, दुसऱ्यांचे का नाही? त्याचा अर्थ असा आहे की संतांचे जे शब्द त्यांच्या मुखातून आलेले आहेत ते अनुभव आणि प्रचिती घेऊन आलेले आहेत. अनुभवात्मक ते वाङ्मय असल्यामुळे संतांसारखा अनुभव आपल्याही जीवनात प्राप्त व्हावा म्हणून संत रचित अभंग असावेत. एखादा लेखक, कवी या लोकांचे आपण जर अभंग गायले, कारण त्यांच्या लेखणीमध्ये बुद्धी असते, अनुभव नसतो, हे याचं कारण आहे. परंतु अतिशय सुंदर तुमची एकाग्रता आणि तुमचा उत्साह. रामकृष्ण हरी. धन्यवाद माऊली. अतिशय सुंदर असं मार्गदर्शन या ठिकाणी गायनाचार्य स्वर अलंकार भगोरे गुरुजी यांनी केलेलं आहे. कारण आध्यात्मिक दृष्टीने ह्या गोष्टी कुठेतरी शिकणं आपल्यासाठी फार गरजेचं असतात आणि हे मार्गदर्शन आपल्यासाठी येणाऱ्या काळामध्ये फार गरजेचं ठरणार आहे, परिवर्तनात्मक ठरणार आहे. त्याबद्दल मी माऊलींचं आणि तुम्हा सगळ्या सादरकर्त्यांचं मनापासून स्वागत करतो. पुनश्च एकदा आपले मनापासून आभार. आपण या ठिकाणी आलात, अतिशय दूरवरून या ठिकाणी आलेला आहात, या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, त्याबद्दल मी आपले मनापासून स्वागत करतो. या ठिकाणी आपला यथोचित सन्मान करण्याकरिता मंडळाचे श्रीयुत प्रणवजी लांबाडे माऊली आपणास विनंती करतो आहे. कृपया आपण या सर्वच सहभागी या कलाकारांचा आपण या ठिकाणी सन्मान करावा, मी आपणास विनंती करतोय. एकदा जोरदार आणि आपण स्वागत करू. या ठिकाणी पहिलं पुष्प ज्यांच्या माध्यमातून सादर झालं ते हरिभक्ती रेल्वे प्रवासी भजन मंडळ, त्यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करत आहोत. मंडळाचा एक स्तुत्य असा उपक्रम आहे. आपण प्रत्येक भजन मंडळाला या ठिकाणी डफली देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करतो आहोत. एकदा या उपक्रमाला मी सलाम करेन. चांगलं असं वादन, चांगलं असं गायन या ठिकाणी करण्याची एक सगळ्यांना संधी आहे. परंतु ही स्पर्धा होत असताना आपल्यासमोर अतिशय पारदर्शक असे परीक्षक आहेत, त्याच्यामुळे हा निकाल देखील त्याच पद्धतीचा लागणार आहे. आपले आभार, धन्यवाद. यानंतरची दुसरी सेवा, दुसरं पुष्प सादर करण्यासाठी विनंती करतो आहे श्री ओम साई भजन मंडळ. आपणास विनंती आहे, कृपया आपण सेवेसाठी तत्पर राहा. श्री ओम साई भजन मंडळ परीक्षकांच्या माहितीकरिता अनुक्रमांक 2 सादर करते भजन मंडळ श्री ओम साई भजन मंडळ. चला माऊली, आपणास विनंती राहील, कृपया आपण यानंतर आपल्या सेवेसाठी सज्ज राहा. यानंतरची सेवा श्री ओम साई भजन मंडळ अनुक्रमांक 2 मुख्य गायक भरतजी सोलकर माऊली. चला आपण सेवेसाठी लगेचच या. आजच्या दिवसामध्ये आपल्याला अनेक भजन मंडळी या ठिकाणी त्यांचं सादरीकरण पाहायचं आहे.